ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपण फोडाफोडीचं राजकारण जे आपण बोलतोय, हम्म. बघा एक लक्षात घ्या, कोण कोणाला फोडत नाही, कोण कोणाला जबरदस्तीने घेऊन जात नाही, कोण लहान मुलं नाही. राजूजी, आम्ही प्रश्न विचारला ना की त्या पण रागावतात, तुम्ही पण रागावतात. फोडाफोडीचं राजकारण हे सुरू आहे आणि जनता आणि आम्ही ते फक्त बघतोय. आम्ही फक्त तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, तो आम्ही विचारलाय. अरे राजा, मी रागावलो नाहीये, मी एक्सप्लेनेशन करतोय की हे फोडाफोडीचं राजकारण नाहीये. बरं, तुम्ही बोट धरलत आणि सचिन अय्यरना घेऊन गेलात, एवढंच मी म्हणतो. तुम्ही फोडले नाहीत, सचिन अय्यरांचं बोट पकडलं आणि सचिन अय्यर गुपचूप तुमच्या बरोबर चालू लागले आणि ते शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले. द्या उत्तर. मला बोलू द्या, काय आहे बघा. बोलू द्या, पण तुम्ही प्रत्येक जण जर रागावून अशी आमच्यावरच जर कमेंट करायची लागली तर आम्हाला प्रश्न विचारायलाच पाहिजेत. आम्ही ते प्रश्न विचारायचं काम करतो. तुमचे संजय दिना पाटील ते पण चिडतात. हे चिडणं काय आहे आणि फोडाफोडीचं राजकारण नेमकं काय आहे? अहो साहेब, मला बोलू द्या. बोला बोला. रागवलेलं नाहीये. तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारा, मी फक्त आमची बाजू एक्सप्लेन करतोय की आम्ही कोणाला फोडत नाही आहोत. आमच्याकडे ज्यांना यायचंय ते आमच्याकडे येत आहेत. ते ज्या गोष्टीमुळे येत आहेत किंवा एका माणसाने एक गोष्ट केल्यानंतर आपण समजू शकतो की बाबा त्याला काहीतरी आमिष असेल, त्याला दाखवलं असेल, त्याला काहीतरी गोष्टी त्याच्या मनासारख्या करून घेतल्या असतील म्हणून तो गेला. पण ज्यावेळी 40-40 आमदार, 6-6 खासदार, त्याच्यानंतर एखादा आमदार आणि सगळे सीझन पॉलिटिशियन अशा प्रकारे स्वतःचा निर्णय घेतात, याचा अर्थ की बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. आणि माझं त्याच्यावर विश्लेषण असं आहे की ज्यावेळी नेता जो असतो तो नेता म्हणून असतो त्यावेळी ठीक असतं, पण जो नेता राजा होतो ना, एकदा नेता राजा झाला की मग सगळे प्रॉब्लेम चालू होतात. नेता जो असतो तो कार्यकर्त्यांचा ऐकतो, कार्यकर्त्यांशी बोलतो, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजतो, स्वतःचा पक्ष कोणत्या तत्वावर आधारित आहे त्याची जपवणूक करतो, तो पक्ष दुसऱ्याकडे विलीन होणार नाही काँग्रेसमध्ये त्याची जपवणूक करतो. पण नेता ज्यावेळी राजा होतो, एकदा राजा झाला की त्याला बाकीचे लोक कसपटा समान असतात. त्याला हम करायचो कायदा, मीच मोठा, माझंच ऐकायला पाहिजे, मी बोलतो तसं चालायला पाहिजे, बाकीच्यांना काही कळत नाही. या गोष्टींनी ज्यावेळी नेता वागायला लागतो राजा झाल्यावर, त्यावेळी अशा प्रकारे पडझडीला सुरुवात होते. आता प्रत्येक माणूस जो आहे त्याला काही आम्ही सांगितलेलं नाही की बाबा तू आमच्याकडे ये, तुला आम्ही हे करतो ते करतो, हे नाहीये. राजकारणामध्ये काही तडजोडी करतात लोक आणि लोक आपण मान्य करूया राजूजी की आज महाराष्ट्राच्या राजकारणात फुटणारे, फोडाफोडी झालेले सगळे नेते हे अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत. प्रश्न आहे तो फक्त अंतर्गत ज्या पक्षातून ते फुटतात तिथेच आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी आता सुषमाजींकडनं घेतो. सुषमाजी, मान्य आहेत राजूजींचे आरोप तुम्हाला? नाही, मी ऐकलं नाही. कोण काय बोललं ते मी अजिबात ऐकलं नाही. आपण बोला, मी आपल्या प्रश्नांची उत्तर देतो. अहो खऱ्या गोष्टी ऐकायला येणार नाहीत. बरं सुषमाजी, त्यांच्या म्हणण्याचा रोख असा आहे की जो काही प्रश्न आहे तो केवळ अंतर्गत आहे, बाहेरच्या कुठल्याही माणसांनी कोणालाही फोडलेलं नाहीये, त्यामुळे अंतर्गत मुद्द्यावर जी काय आहे ती फाटाफूट होते, असं त्यांचं म्हणणं आहे. टीएमसीला आतल्या कुठल्या माणसाने फोडलं? माझा पुन्हा तोच प्रश्न.